गुड मॉर्निंग चिल्ड्रंस। आज हम आपके लिए लेकर आए हैं मराठी मीडियम क्लास तीसरी का पेज नंबर 36 और पेज नंबर 37, पेज नंबर 36 आणि पेज नंबर 37। तो बच्चों, आप अपना सबक का याद करें, होमवर्क याद करें। चलो हम आपको अपना सबक याद दिलाते हैं। मुलांनो, आपण आपला पाठ वाचूया, चला शिकूया आणि गृहपाठ करूया। पाठ क्रमांक 10, रेषांची जादू। रेषांची जादू। काही केल्या जुईच्या मनासारखं चित्र होतच नव्हतं। तिनं खोड रबर घेतलं आणि सगळ्या रेषा खोडून टाकल्या। पुन्हा चित्र काढलं आणि पुन्हा खोडलं। तिला रागच आला होता। कोणाला राग आला होता? जुईला। मग तिनं खडू घेतले आणि सरळ अख्खा कागद रंगवून टाकला। कंटाळून ती झोपायला गेली। खोडलेल्या रेषांना खूप वाईट वाटत होतं। कोणाला खूप वाईट वाटत होतं? खोडलेल्या रेषांना। ती झोपायला गेली। जुईच्या खोलीतल्या अंधारात त्या रेषा तरंगत होत्या। आपण वेड्या वाकड्या असलो तरी आपल्यातून किती छान चित्र तयार होऊ शकतात। कोण म्हटलेत हे? वेड्या वाकड्या रेषांनी, खोडलेल्या रेषांनी। एक रेष म्हणाली, अशा किती रेषा आणि त्यांचे किती आकार? लंबगोल, षटकोन, बदाम, पानं, फुलं, जिलेबी, थेंब, चंद्रकोर, चांदणी, जाड रेषा, नागमोडी रेषा, टेबलावरच्या रंगवलेल्या कागदावर एक रेष हळूच पसरली। मग दुसरी आली, तिसरी आली। काहींनी ढगांचे आकार बनवले। एक रेष गोल झाली आणि आकाशात सूर्य म्हणून जाऊन बसली।
काही त्रिकोणी आकार आले आणि त्यांनी डोंगर बनवले. नागमोडी रेषांची जुडजुड वाहणारी नदी झाली. नदीत मासे आले. काठावर गवत आलं. फुलं उमलली. फुलांवर फुलपाखरं चतुर उडायला लागले. पानांच्या आकारांनी झाड बनलं. त्रिकोण आले. चौकोन आले. आयत आले आणि छोटी छोटी घरं तयार झाली. सकाळी उठून जुईनं बघितलं तर काय, कागदावर सुंदर चित्र होतं. तिला खूप आश्चर्य वाटलं. हे चित्र कसं तयार झालं? ती म्हणाली, आम्ही खोडलेल्या रेषांची चित्र आहोत. कागदावरून आवाज आला, तू सारखी खोडत असतेस म्हणून आम्हाला किती वाईट वाटतं. जुई म्हणाली, अरे रे, चुकलंच माझं. मग तिनं खोडरबर बाजूला ठेवलं आणि उत्साहात ती नवीन चित्र काढायला बसली. तर मुलांनो, आपण हे वारंवार आपल्या पाठ्यपुस्तकात वाचा आणि आपल्या शिक्षकांना किंवा आपल्या आईवडिलांना खूप चांगलं लिहून दाखवा आणि मुलांनो हुशार व्हा. भेटूया पुढच्या पाठात पुढचा व्हिडिओ घेऊन. बाय.